सानी कलारंग मी निदा बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स। तर व्हेरिकोज आधी कारण जाणूया, मग तुम्हाला उपाय सांगते, घरगुती उपाय सांगते। शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, नाही तर मग परत तेच होतं। थोडेसे व्यायाम हलके सांगते ते पण करा, म्हणजे तुमच्या व्हेरिकोज व्हेन्सपासून तुम्हाला त्या वेदनेपासून तुमची सुटका होईल। तर व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय तर तुम्हाला सांगते, तुम्ही बघत असाल बऱ्याचशा जणांना पिंढऱ्यांवर, आपल्या जे मांड्यांवर आणि गुडघ्याच्या मागे असं अगदी व्हेन्सचं जाळं, म्हणजे अगदी कोळ्याने विळलेलं जाळं कसं दिसतं तसं जांभळे निळ्या रंगाचं असं। आताची जी जीवनशैली आहे, पूर्वीची आणि आत्ताच्या जीवनशैलीत खूप फरक आहे। आत्ताच्या ज्या नोकऱ्या आहेत तिथे सतत 12 घंटे किंवा तुमचे 8 तास तुम्ही सतत जर उभं राहत असाल तरी तुमच्या पूर्ण शरीराचा भार त्याच्यावर येतो। ह्यामध्ये जास्त करून कोण असतं तर असं शाळा कॉलेजमधले जे टीचर्स आहेत ते, परत बस कंडक्टर, जे ना उभं राहून सतत काम करायला लागतं, की अगदी तुम्ही म्हणजे ऑपरेशन थिएटरमधले डॉक्टर नर्स यांनाही सतत उभं राहायला लागतं, तर त्यांनासुद्धा त्रास हा होतो। आपल्या घरगुती उपायांनी आपण याच्यावर उपाय करणार आहोत। तर सगळ्यात पहिले आणि अजून एक हे म्हणजे वजन, खूप वजन वाढलं तरीसुद्धा तुम्हाला हा त्रास होऊ शकतो, तेव्हा वजन आटोक्यात आणा। खूप वेळ तुम्ही बसून राहता, जेव्हा आजकाल अगदी तुमची बैठी जीवनशैली होत झाली, तासनतास तुम्ही लॅपटॉपसमोर बसलेले असाल किंवा ज्येष्ठ नागरिक आहे तासनतास तुम्ही टी व्ही किंवा मोबाईल घेऊन बसता, तर ते टाळा। दर 30 मिनिटांनी उठा, पायाची हालचाल करा, असे मी दाखवते नंतर व्यायाम ते करा, आणि थोडंसं हलकं चालण्याने तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा चाललं की दुखतं, तर तसं दुखत नाही। जेव्हा तुम्ही जिने चढता तेव्हा एक स्टॉकिंग असे हे मिळतात, ते सॉक्स तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये मिळतील आहे। तर तिथे तुम्ही तुमचा साईज सांगा आणि तुमच्या साईजप्रमाणेच तुम्ही ते सॉक्स घाला, नाही तर त्याचा उपयोग होणार नाही। आपण आता ह्याच्यावर घरगुती उपाय बघायचे आहे। घरगुती उपाय सांगते। सकाळी उठल्यावर तुम्ही 1 कप जर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये भरपूर आलं खिसून घाला किंवा कुटून घाला, त्याचं अर्धा कप होऊ दे। त्या कढत पाण्यामध्ये तुम्ही एक अर्धा चमचा तुम्ही कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडाचं तेल घाला आणि ते एक 3-4 दिवस सलग प्या। ह्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं जे वात आहे, वात आणि पित्त जे वाढलेलं आहे ते कमी होतं, तसंच तुमच्या शरीरात जो दोष निर्माण झालेला आहे तो कमी होतो। आल्यामुळे तुम्हाला जिथे कुठे सूज आलेली आहे ती चालली जाते। तर हा अशा प्रकारचा तुम्ही घरगुती उपाय करू शकता। तसंच अजून एक उपाय सांगते की तुमच्या पायाला तुम्हाला मसाज करायचा आहे, तर तिळाचं तेल घ्या। तिळाच्या तेलामध्ये सुद्धा तुम्ही जर थोडासा आल्याचा रस घातला आणि थोडंसं कोमट केलं तर तुमच्या पिंढऱ्यांना, पायांना खालून वर, म्हणजे असं खालून वर असा मसाज करायचा आहे। खालून वर असा मसाज करा की जेणेकरून तुमच्या पायामध्ये पूर्ववत ताकद येईल आहे आणि पाय दुखायचे थांबतील आहे। अजून तिसरा उपाय, तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि थोडंसं तुरटी टाका। खडे मीठ आणि तुरटी टाकून पाणी छान हलवा कोमट आणि त्याच्यामध्ये पाय बुडवून ठेवा, बऱ्यापैकी आराम मिळतो ह्याने। हे झाले आपले घरगुती उपाय। अजून तुम्हाला सांगते, सुंठ, हळद आणि शक्य झालं तर तुम्हाला गुळवेलची पावडर मिळते, तर गुळवेलची पावडर समजा 1 चमचा, तर म्हणजे तुम्हाला मी प्रमाण सांगते, अर्धा चमचा सुंठ, 1 चमचा जर गुळवेल घेतले तर अर्धा चमचा सुंठ आणि अगदी पाव चमचा हळद घ्या आणि ह्याचं गोळ्या करा। असे छोटे गोळ्या करून ठेवा, आपल्या बोरापेक्षा थोड्याशा छोट्या बरं का, आणि हे तुम्ही घ्या। आता ह्या गोळ्या कशा करायच्या तर तुम्ही ज्यांना शुगर आहे त्यांनी थोडंसं तूप घालून असं हे करून ठेवा, छोटे बॉल करून ठेवा, आणि ज्यांना शुगर नाही त्यांनी त्याच्यामध्ये गूळ मिसळा आणि त्या एकसंध करा सगळं, आणि त्याच्या छोट्या गोळ्या करून तुम्ही ब्रेकफास्टच्या आधी घेऊ शकता। तर हे झालं तुमचं, याच्यामध्ये बाह्योपचार झाले, आतले उपचार झाले, पण तुम्हाला त्याच्याबरोबर व्यायाम पण केलाच पाहिजे। व्यायामाशिवाय पर्याय नाही। आपल्या शरीराला किती मोठं झालं तरी शरीराला योग्य व्यायाम पाहिजे। तर तुम्हाला मी साधे व्यायाम दाखवते, ते करा आणि करून बघा तुम्ही, अगदी सोपे आहे, खूप काही नाही। हे पहा, हा मी पाय उचलते आहे, हे पहा पाय उचलला
आणि हा आपला हे पा हा घोटा आहे की नाही, हा असा फिरवा. हे पा असा घोटा, असा हे पा असा, परत उलटा दिसतोय तुम्हाला. हे पा असा फिरवा, परत उलटा फिरवा, असं दोन्ही पायाला करायचं आहे. हे पाय वरती करायचे आणि आपल्याकडे खेचायचे हे पाय. परत असं करा, परत पाय वरती करा आणि आपल्याकडे खेचा. दिसतंय. नंतर हे असे पाय टाच, परत असे असे आणि असे. ज्यांना चालणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसा आणि पाय असे मागे पुढे चालण्याचा व्यायाम करा. ह्या सगळ्या उपचारांनी तुम्हाला नक्की फरक पडेल. आणि झोपताना तुम्ही तुमच्या पायाखाली उशा घ्यायच्या. पण आणि कशा घ्यायच्या तर 2 उशा जर वरती अशा ठेवल्या तर अजून एक तिसरी उशी अशी उतरती ठेवा. आणि त्याला पाय तुमचे म्हणजे पिंडळ्या त्याच्या अशा रेस्ट झाल्या पाहिजे. असं तुम्ही झोपा. म्हणजे आपल्या हृदयापेक्षा पाय उंच झाले पाहिजे आणि तसं झोपा. हे सगळे उपाय करून बघा. अगदी घरच्या घरी तुमचं दुखणं नक्की कमी होईल, पण करणं सातत्याने गरजेचं आहे. परत एकदा उजळणी करते मी, तुम्हाला सांगते की पहिलं आपण काय करायचं, वजन नियंत्रित ठेवा, चालण्याचा व्यायाम करा. तसंच रोज सकाळी आल्याचा म्हणजे चहाने आल्याचा काढा करायचा, त्याच्यात थोडंसं ह्याचं एरंडेचं तेल घालायचं. पण ते एक 3-4 दिवस झाले की कमी करा. पण आल्याचं अर्क म्हणजे काढा जो आहे तुम्ही सतत घेतला तरी चालेल आहे. 15-20 दिवस घ्या, परत एक मध्ये 4 दिवस सोडा, परत गॅपनी सुरू करा. असं म्हणजे थोडा मध्ये गॅप द्यायचा. तसंच मधून तुम्ही एरंडेल तेल हे अगदी तुमच्या शरीरासाठी, जे शरीरामध्ये वात आणि पित्त जे भरलेलं आहे ते सगळं त्याचा निचरा होईल आहे. मसाज करा. तिळाच्या तेलामध्ये तुम्ही थोडंसं आल्याचा रस घाला तर त्यानेसुद्धा मसाज केला तर खालून वर करायचा आहे. चालायचा तुम्हाला मी व्यायामाचे प्रकार दाखवले की पाय असे हलवायचे, खालीवर करायचे, घोटा हलवायचा आणि बसल्या जागी पाय असा हलवायचा आहे. तेव्हा तुम्ही नक्की करा आणि तुमच्या दुखण्यात आराम मिळवा. कारण आपल्याला तर जॉब करायचा आहे. मी पण या सगळ्यातनं गेलेले आहे. आपल्याला जॉब करताना या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं आपल्याला आपली काळजी घेणं पण गरजेचं आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांनी पण घ्या, कारण या जेव्हा वेदना चालू होतात ना त्या अक्षरशः असह्य होतात. मग रात्री झोप डिस्टर्ब होते. त्या करून बघा आणि मला सांगा. आणि परत एक राहिलं बरं का, गरम पाण्यामध्ये तुरटी आणि आपलं खडे मीठ घालून शेकायचं आहे. तर हे सगळे उपाय करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.